सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता सध्या दहिवडीच्या सोन्या 50-50 केसरी या मैदानावरती आहोत आणि बकासूर सुद्धा दाखल झालेला आहे. आज वैभव शेठ कसं नियोजन करण्यात आलंय, म्हणजे कसं नियोजन करण्यात आलं ह्या मैदानामध्ये? मोठा सोन्या 50-50 आणि बकासूर एकत्र पाळणार. मैदान घ्यायच्या अगोदर आमचे मित्र आहेत राहुल गोरे, त्यांनी आम्हाला फोन केलता सोन्याच्या नावाने मैदान घेतोय, तर बैल घेऊन या म्हणून फक्त सत्काराला. तर मग आम्ही तेच म्हणले की जर सोन्याचा पाय जर बरा असेल तर मग फेरा पण काढू आपण. तर त्यांना म्हणलं चालतंय, म्हणलं बघा तुम्ही पाय जर सोन्याचा ओके असेल तर मग काढू फेरा. मग बैल तिकडून इकडं घाटावून इकडं पाठवलं मुंबईला, आपलं इकडं मुंबईवरून घाटाला पाठवला आणि मग इथं आल्यावर मग म्हणलं पाय ओके, मग म्हणलं चालते फेरा काढू. आणि जर आपण तिकडून 200 किलोमीटरवरून नुसतं फेरा काढण्यासाठी येत असेल तर मग मान मोबाईलचं म्हणणं होतं की आपण मैदानात पण रितसर पळू, कारण बैलाला आता मैदान नाहीये, बैल जर लय आरामावर राहतोय बैल. बरोबर. आता किती दिवसाचा आराम झालाय साधारणतः? माळशिरस 21 तारखेला झालं, 6 दिवसाचा आराम. मग आरामावर असल्यानंतर तिथं गोठ्यावरती कसं असतं ते? गोठ्यावरून बैल बाहेरच काढणे नाही, कारण आता तर मुसळधार पाऊस चालू आहे. इतका जोरात पाऊस चालू आहे की अक्षरशः आम्हाला पण घराबाहेर निघता येत नाही कुठं. त्या भागात पाऊस जास्त असतो. भागात पाऊस जास्त असतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी आपला डोंगर भाग आहे, त्याच्यामुळे चिखल झालाय सगळा, त्याच्यामुळे बैल बाहेर काढणेच नाही. मग कसरत वगैरे काहीच नाही, आराम डायरेक्ट आरामच सगळा संपूर्ण. त्याच्यामुळे पळायला यावं लागलं. म्हणजे आता फेरा मोठा सोन्या 50-50 बरोबर फेरा काढून दुसरा पहिला गट काढणार मग फेरा काढणार आहे. बरोबर. पायरा कसा करण्यात आला? पैर शिरवळ मधलं एक वासरू आहे, बर, ते मामांनी केले नियोजन. बर. आणि आज एक वेगळंच असं वातावरण आहे का? आनंद, बरीच लोक येतात भेटायला की बाबा आज सुंदर अशी गाडी पळताना दिसणार आहे. सुंदर अशी म्हणजे पुसेगावचा तो क्षण आम्हाला परत आज आमच्या डोळ्या पुढे दिसणार. होय, परत ते क्षण दिसणार. बर. आणि आज कोणाच नाही चालक बबलू चाचा आहे. सोन्याची बकासूरची गाडी मीच आणणार आहे. बरं, तुम्हीच आणणार. बरं, तुम्हीच आणणार. म्हणजे परत एकदा इच्छा होती की मैदानात तर नाही आणा भेटली, पण फेरायला आपली इच्छा होती सोन्या बकासूरची गाडी मला आणायची. सोन्या मोठा 50-50 आणि बकासूर कोणकोणत्या मैदानामध्ये पळाली होती आतापर्यंत? फलटणला एक पळाली, पुसेगावला, आंग्रेवाडीला 3-4 मैदानात पळाली होती. 4 मैदानात. आणि त्याचे असं काही ठराविकच लाईव्ह मध्ये व्हिडिओ आहेत का? हा, आणि फोटो पण काही ठराविकच. आज बरेचसे ते टिप्शन डोळ्यात टिपण्यासाठी प्रेक्षक पण आलेत आणि फोटोग्राफर असतील, युट्यूबर बरेच मोठ्या संख्येने आलेले. आता मित्रांनो, आपल्याला थोड्याच वेळात मोठा सोन्या 50-50 आणि नवम हिंद केसरी बकासूरची गाडी पळताना दिसेल. चला तर मित्रांनो, धन्यवाद.